आनंद सर, पुष्करला थँक्यू, आनंद सरांना थँक्यू, नानूभाईंना थँक्यू. कारण एक अशा फिल्मबरोबर असोसिएट होणं जी खरंच आपल्या मराठी फिल्मचा एक दर्जा एक स्टेप वरती घेऊन जाते. ॲक्च्युली अशा फिल्मबरोबर असोसिएट व्हायला आम्हाला म्हणजे फार आनंद होतो आहे अशा गोष्टीचा. आणि गाणं करताना आम्हाला नेहमीच मजाच येते. पण त्या गाण्याला एक पूर्ण न्याय देणं असतं ना, ते तुम्हाला ॲक्च्युली या फिल्ममध्ये बघायला पण मिळेल. की जसं आम्ही गाणं कंपोज करताना त्या गाण्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, किंवा विशाल सरांनी ते गाताना पण त्याला कम्प्लिटली एनग्रॉस होऊन ते गाण्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न मला वाटतं सफल प्रयत्न पुष्करने स्क्रीनवरती पण केलेला आहे. सो थँक्यू पुष्कर फॉर इट. आणि फार आनंद होतो ॲक्च्युली अशा फिल्मचा भाग होऊन. आय मीन सेम मी काय म्हणतो, रोहननी सगळंच म्हटलं. आय मीन हे तर आमचं पुष्करसोबतचं थर्ड असोसिएशनचं आहे आणि एक प्रत्येक वेळेस खूप छान आणि खूप वेगळं काहीतरी करायला मिळतं. तर आमच्यासाठी वर्किंग विथ पुष्कर इज व्हेरी स्पिरिच्युअल आणि थेरपेटिक असतं असं म्हणजे. आणि अगेन मुसाफिरा हा ट्रॅक ह्याच्यावर बिलीफ ठेवणं, कारण का हा एक मॉडर्न ट्रॅक आहे आणि आपल्या इकडे असं असतं की आपल्या इकडे इतकं ते स्टिरिओ टाईप केलं ना की नाही मराठी म्युझिक हे असं असायला पाहिजे आणि हिंदी असं असायला पाहिजे. तर आय रिअली लाईक की ते स्टिरिओ टाईप हा ब्रेक करतो नेहमी. म्हणजे आम्ही ते वेल्डन बेबीमध्ये पण केलं होतं. मग बाप माणूसमध्ये बाबा तुझा हे गाणं हे खूप चाललं. आणि आता मुसाफिरा तर आम्हाला आवडतं टू पुश दी एन्व्हलप. आणि लोक पण ते ॲक्सेप्ट करतात हळूहळू. आणि दॅट इज हाऊ द म्युझिक सिनॅरिओ चेंजेस. तर आणि ह्याचं खूप मोठं आय विल म्हणजे क्रेडिट पुष्कर, नानूभाई फॉर बिलिव्हिंग. दॅट्स वेन, आणि आनंद सर ऑब्व्हियसली फॉर स्टँडिंग बिहाइंड अस. आणि दॅट बिलीफनेच होतं हे, नाही तर नाही होत. हॅलो. रोहन जसं म्हणाला फॉर बिलिव्हिंग, ही गोष्ट खूप आधीपासून रोहनसोबत आणि नानूभाईंसोबत माझी होती. पुष्कर बरोबर आत्ता असोसिएशन झालं आहे. पण त्याचं पहिलं वाक्य मला फोनवरचं आठवतं की मंदार खूप यंग फिल्म आहे आणि आपल्याला खूप यंग गाणं करायचं आहे. जे आत्ता आपण जे काही आत्ता इथे बघितलं त्याची जी वाईब आहे, जी इतकी आपली वाटली आपल्याला, जे कुठल्याही एज ग्रुपच्या माणसाला आपण तरुण आहोत असं वाटेल, असा हा नक्कीच चित्रपट आहे. हे पण कारण मी यांच्या स्टुडिओला काही त्याचे रशेस बघितलेले आहेत. आणि अगेन एक डिस्क्लोज करायचं की ते मला माहीत नाही, पण विशाल सर जेव्हा स्टुडिओत आले होते गायला,
तेव्हा त्यांनी गाणं ऐकल्यानंतर पुष्करला असं म्हणाल, एक ही अंतर आहे केस का, इसके 2 अंतरे होणे चाहिए. हे विचार त्यांनी करणं हे खूप छान आहे. पण मी तेव्हा ऑन द वे होतो आणि मी कॅबमध्ये होतो का ऑटोमध्ये होतो मला माहित नाही, आणि ते हा वो लिखेगा क्या, तर रोहन एक सेल्फ कॉन्फिडन्स, माझ्यावरचा सेल्फ कॉन्फिडन्स, हा वो ना बैठे बैठे लिखता है वगैरे, उसको बोलो ना लिखने को जब तक आएगा. थँक्यू सो मच, सो स्वीट. वो लिख के आएगा, डोंट वरी, आप काम चालू करते. तर ती खूप मोठी गोष्ट होती. आणि पुष्करचं थँक्यू याच्यासाठीही की तो फक्त ऑडिओसाठी नाही ठेवला आपण अंतरा, तो आपण यूजही केला. म्हणजे अनेक वेळा असं होतं की माझं नेहमी असं म्हणणं असतं की तुम्ही दाखवणार आहात का, तर मी लिहितो. कारण काय, नाही तर मग अर्धवट होतो, त्याचं कल्मिनेशन मिळत नाही. सेकंड अंतरात जर आपण सकाळ दुपार संध्याकाळ म्हणतो ना, सकाळ दुपार करून संध्याकाळ दाखवलीच नाही तर मग मी संध्याकाळ का लिहू. बट थँक्स टू पुष्कर अगेन. आणि फिल्मची रिक्वायरमेंट होती. आणि पुन्हा एकदा खूप थँक्यू रोहन बरोबर मी खूप काम केलेलं आहे. पुन्हा पुन्हा ताजं काम करायला मिळतंय, मला खूप आनंद होतोय. पुष्करला थँक्यू, सगळ्या स्टारकास्ट म्हणजे पूजा, सगळेच, दिशा, इव्हन पुष्कराज, खूप थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि नानूभाईंना पण खूप थँक्स, कारण त्यांनी पण विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर अनेक वेळा, जेव्हा मी नवीन होतो तेव्हापासून. थँक्स अ लॉट. मैं पुष्कर के साथ उनकी पहली फिल्म जबरदस्त के साथ में हूँ. शायद ही ऐसी कोई फिल्म होगी जिसमें मैं उनके साथ में काम नहीं किया था. और इनको मेरी पहली ये चीज़ बोलनी रहती है कि यार पुष्कर म्यूजिक में देखूंगा. जो भी तेरा म्यूजिक डायरेक्टर, जितने भी अभी आपकी इस फिल्म में भी जितने भी ट्रैक्स आते थे हम लोगों ने काफ़ी रिजेक्ट किए, काफ़ी बाद में ओके किए, राइट. वही कौन गाएगा, कौन सिंगर रहेगा, कैसे पिक्चर रहेगा, कैसे उसको प्रमोट करना है, वो मेरा डिपार्टमेंट रहता है. तो ऑलरेडी इस फिल्म में भी अभी तो 3 गाने, अभी तो अभी पहला गाना आपने सुना, इसमें 2 गाने और हैं जो बहुत अच्छे हैं. उसका भी एक एक करके हम लोग रिवील करते जाएंगे, उसका भी एक करके इवेंट रखते जाएंगे, तो धीरे धीरे आपको मालूम पड़ जाएगा. एकूणच तुमची जबरदस्त जोडी आता पुढे पुढे सुपरहिट ठरते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. आणि जिने मराठीमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू केलेला आहे अशी स्मृती सिन्हा. सगळ्यात आधी पुष्कर, काय सांगशील? असं काहीतरी वेगळं करायचं, आणि ते सुद्धा आपण पाहिलं की पॅन्डेमिक नंतरचा काळ हा चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा पुन्हा एकदा स्ट्रगलिंग होता. तर या सगळ्यामध्ये तिथे जायचं, तिथे आपली परत एकदा तंबू ठोकायचा आपल्या चित्रपटाचा आणि छान शूट करायचं. हो हो, नक्कीच. नमस्कार सगळ्यांना. हॅलो सर. नेहमीच काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न असतो माझा, पण दिस फिल्म कम्स आउट ऑफ अ स्पेस वेअर लॉट ऑफ पीपल इन ड्यूरिंग द पैंडेमिक वर टेलिंग मी, अरे आपके गाने थोड़े हिंदीत बोलते बिकॉज ते हिंदी लोग होती. सो दे वर सेइंग कि आप कहाँ शूट करते हो, फिल्म सिटी में गाने करते हो ना, मराठी फिल्म्स वहाँ पे होते हैं. ऐसे ही तो इट कम्स फ्रॉम अ स्पेस वेयर आई वाज वर्किंग आउट एंड इन द जिम आई टोल्ड माय ट्रेनर दैट, बोल रहा है सर क्या हो रहा है आपका. मैंने बोला हो रहे 3-4 फिल्म्स कर रहा हूँ. बोला अच्छा है आपका. मैं बोला मज़ा नहीं आ रहा है मुझे. बोला क्यों. वैसे आई वांट टू डू समथिंग बिग फॉर माय इंडस्ट्री. आई वांट टू डू अ बाहुबली. मी हे बोललो आणि तो हसला माझ्यावर. सो ही स्टार्टेड लाफिंग एट मी एंड आई सेड सर आपका यही लाफ्टर है ना, मैं ध्यान में रखूँगा. सो मला माझ्या इंडस्ट्रीसाठी खूप मोठं करायचं, बिकॉज मला जे काही प्रेम दिले मीडियाने ते माझ्या मराठी फ्रेंड्स आणि मराठी प्रेक्षकांनी दिले प्रेम मला. सो आय हॅव टू डू समथिंग फॉर माय इंडस्ट्री. आणि येस, आईल ऑफ स्काय वॉज अ डेअरिंग बिकॉज तिथे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू शूट देअर अँड थँक्स टू ऑल ऑफ देम दे सेड येस टू शूटिंग देअर. इट वॉज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स आय नो. या बट मी एक नक्की सांगेन की अशा प्रोजेक्ट्सना बॅक करायला ना एक खूप सक्षम प्रोड्युसर लागतो. आणि आता आज 12-13 वर्ष झाले माझे बाबा जाऊन, पण मला असं कधी वाटलं होतं की अरे मला सारखं वाटायचं अरे मी अकेला हूँ, मी एकटा आहे. पण देन आय मीट आनंद सर हू इज लाईक माय फादर अँड लाईक फ्रॉम नोवेअर लाईक यू नो आय मेट हिम अँड ही सपोर्टेड मी. आमची ही 6वी फिल्म एकत्र आहे. सो द ट्रस्ट ही हैज शोन ऑन मी एंड आई एम रियली ग्रेटफुल सर कि आपने इतना ट्रस्ट दिखाया. And of course, Nanu sir, like he said, since Zabardast we are together. Yeah, it's been a journey for me also. It's been a long time I'm working. But yeah, this time I want box office success. So I'm really working hard. So 2 महीना पहला गाना हमने launch किया है. Because क्या मराठी में प्रमोशन नहीं होता है आपका बराबर, ऐसा म्हणतात लोक.
सो वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू प्रमोट द फिल्म सो दॅट बॉक्स ऑफिसमध्ये मराठी प्रेक्षक आज थिएटरमध्ये जातील. OTT आणि सॅटेलाइटला तर येतेच फिल्म, पण थिएटरमध्ये जाऊन बघायला, बिकॉज वी हॅव मेड दिस फिल्म फॉर थिएटर. इफ यू सी आईल ऑफ स्काय यू विल सी, तुम्ही विज्युअल्स पाहिले नसतील मराठीमध्ये तरी. सो आय एम होपफुल अँड दिस टाइम आय एम होपफुल की बॉक्स ऑफिसमध्ये पण थोडं होईल. आणि अँड या रोहन रवन ऑल्सो दे काय होतं, एकदा ट्युनिंग असतं एक डायरेक्टर आणि म्युझिक कंपोजर्सचं. सो दे न्यू वॉट आय वॉन्ट. तसं रोहन म्हणाला की स्टिरिओ टाईप म्युझिक होतं की धाताडन धाताडन धाताडन, दॅट इज मराठी असं ते लेबल केलं जातं. सो वेन आय टेल देम वॉट आय वॉन्ट दे गेव मी वॉट आय वॉन्ट. तुम्ही जर गाणं ऐकलं सो दे गेव मी एक्झॅक्टली वॉट, जसं हिंदी बॉलिवूडमध्ये म्युझिक होतं, क्लब्समध्ये वाजतं. बरेच लोक म्हणतात अरे मराठी गाणे थोडी क्लब में बजते हैं, अभी बजेंगे ना. म्हणूनच माझा प्रयत्न आहे. इट इज अ सिन्सिअर एफर्ट फ्रॉम आवर साईड. मंदार अमेझिंग अगेन. आणि हे गाणं ज्यांनी शूट केलंय ते पण इथे आलेले आहेत. आमचा DOP योगेश कोळी, प्लीज या ना सर. तर ह्यांनी जे आईल ऑफ स्काय दाखवलंय ना त्यांनी, ते आता ऑफकोर्स आपण बघू. आणि येस, तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल तर मम. तो बोलता बोलता बोलला की थंडी खूप होती. पण खरंच बघायला खूप मजा येईल. आणि तू जसा एक्सपिरियन्स शेअर केलास तर खरोखर ही फिल्म धडाकेबाज होणार आहे, निश्चित आहे. पण या सगळ्या कलाकारांचा, हो येस पूजा प्लीज. सॉरी, सगळ्यात आधी तर मी दिलगिरी व्यक्त करते की टेक्निकल इश्यूमुळे तुम्हाला वाट पाहावी लागली. आम्हाला खूप वाईट वाटत होतं, पण आमच्या हातात ते नव्हतं. सो थँक्यू सो मच. आमची वाट पाहिलीत तुम्ही आणि खूप पेशंटली तुम्ही इथे थांबलात. आणि ही जी अपॉर्च्युनिटी मला मिळाली आहे बोलण्यासाठी, त्यात मी सांगायला मला फार आवडेल की व्हॉट अ ब्रिलियंट म्युझिकल टीम वी हॅव. आम्हाला कधी कलाकारांना असं बोलायला मिळत नाही. रोहन सोबत मी आधी एकदा काम केलं, ही माझी दुसरी वेळ आहे, तिसरी वेळ आहे. आय एम सो सॉरी, तिसरी वेळ. पण आधीचा जो सिनेमा होता त्यातही असं होतं की मराठी आणि मॉडर्न टच असं पण होतं, आणि त्यात तसं गाणं करायचं होतं. आणि बऱ्याचदा कसं होतं, आपली मराठी भाषा, आपले जे प्रॉनन्सिएशन आहेत ते इतके जड आहेत, कठीण आहेत. तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग, कुठेतरी कठीण असतं ते मॉडर्न ट्यूनमध्ये मराठी शब्द बसवणं. मराठीत अशी अनेक गाणी आहेत ज्याच्या बीट्स फक्त वेस्टर्न वाजतायत, पण ते मराठी शब्द बसत नाहीत. अशी अनेक गाणी आहेत. बट रोहनच्या बाबतीत, रोहनची जितकी मी गाणी ऐकली ज्याला थोडासा मॉडर्न टच आहे, इतकं सहज ते मराठी ऐकू येतं आणि इतकं सहज ते त्या चालीत बसलंय. हॅट्स ऑफ टू यू रोहन. आय नो इट्स नॉट इझी. आणि एक्झॅक्टली मंदारबद्दलच मला म्हणायचं की हे तुमचं टीम वर्क आहे. इट्स नॉट जस्ट अ म्युझिक, तितकाच चपखल बसणारा शब्द त्या ट्यूनमध्ये आला पाहिजे. आणि मंदारच्या कामाबद्दल आय थिंक त्याचं कुठलं लिहिलेलं गाणं ऐकलं की जेव्हा आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळतो तेव्हा जी दाद येते की आहा क्या बात आहे. आय थिंक तेच तुझं क्रेडिट आहे कामाचं. आणि ही जी संपूर्ण म्युझिकल टीम आहे त्याला एकत्र बांधून नानूबाईंनी जो काही सपोर्ट केलाय आम्हाला, नानूबाई थँक्यू सो व्हेरी मच फॉर दिस. तुम्ही फक्त सपोर्ट म्हणून नाही तर तुम्ही एक आशीर्वाद म्हणून आमच्या पाठीशी उभं राहिलात, फक्त ह्या प्रोजेक्टसाठी नाही तर अनेक प्रोजेक्टसाठी. आणि आम्ही नेहमी तुमचे ऋणी राहू. तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीला जे काही सपोर्ट आणि पाठिंबा देताय, शब्दात मांडणं कठीण आहे. सो थँक्यू सो मच. अँड ऑफकोर्स आनंद सर, सिन्स स्कॉटलंडपासून आत्तापर्यंत आम्ही ज्या पद्धतीने शूट केले, ज्या अरेंजमेंट झाल्यात, किंवा इट वॉज व्हेरी इझी फॉर अस टू शूट जस्ट बिकॉज ऑफ युअर सपोर्ट अँड युअर बीइंग हिअर टुडे, जस्ट टू बीइंग विथ अस, दॅट मीन्स अ लॉट. सो थँक्यू सो मच. आणि माय वंडरफुल टीम, आम्ही खूप मजा केली. लवकरच आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू या गाण्याचा, जो आमच्या वायकेने, आम्ही याला लाडाने वायके म्हणतो, इतकं अमेझिंग शूट केलंय. सो एव्हरीबडी थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. थँक्यू. आज म्युझिक लॉन्च आहे म्हणून भरभरून म्युझिक टीमचंच आपण कौतुक करूयात सर्वात आधी, की थँक्यू सो मच की इतकं एनर्जेटिक. कारण की आज आम्ही जो काय परफॉर्मन्स दिला आहे तुमच्या समोर तो आम्ही आजच शिकलाय सकाळी, आणि 3 तासात आम्ही तो परफॉर्म शिकून वगैरे. आणि खरंय, म्हणजे सकाळपासून शिकलाय. सो मी ते करतानाही
इतकं एन्जॉय केलंय, तर ते जेव्हा ऑडियन्स पर्यंत पोहोचेल, ऑफकोर्स ऑडियन्स पण खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप एनर्जेटिक गाणं आहे. सो थँक्यू सो मच. आणि सर जी आपके लिए भी बहुत बहुत थँक्यू. आणि माझे को ऍक्टर्स थँक्यू सो मच, मला अख्ख्या शूट मध्ये टॉलरेट केल्याबद्दल. थँक्यू यार. पुष्कराज, काय सांगशील? बोलायलाच पाहिजे का? थँक्यू. मला 2 गोष्टींची फार भीती वाटते, मीडियासमोर बोलणं आणि डान्स करणं. आज दोन्ही गोष्टी मी केल्या. मला वाटते माझं करिअर आता ग्रो होणार. आतापर्यंत ही वेळ माझ्यावर कधीच आणली नव्हती कुठल्याच दिग्दर्शकांनी. तर मला वाटतं की हा जसं म्हणतो की काहीतरी वेगळं करायचंय, तर असे चॅलेंजेस त्यांनी मला असे फेकलेले. तर आज नाच करून दाखव वगैरे, खूपच मी पण आजच शिकलो डान्स. वाटलं नाही त्यांना अजिबात, माझ्याकडे बघून अजिबात वाटलं नाही मी आजच शिकलोय, पण ठीक आहे. आणि जेन्युअनली मी काही कौतुक असंही नाही, पण आता ते गाणं मनात आय थिंक सगळ्यांच्या हे, आणि आता आमच्या मनात ते राहिलेलं आहे सकाळपासून, किंवा ज्या दिवशीपासून आलं तेव्हापासून तेच गुणगुणलं जातं, तेच शब्द डोक्यात येतात आणि तसंच ते पसरत जाईल. आणि ज्याला आपण आता व्हायरल म्हणतो तसं होईल. व्हायरलला खूप 2020 नंतर निगेटिव्ह कॉनोटेशन आलंय, पण आता हे खूप पॉझिटिव्हली व्हायरल होईल असं. आणि मी अर्थातच म्हणजे खूपच छान एक्सपिरियन्स होता. मी पोस्टर लॉन्चला नव्हतं म्हणून मी आत्ता बोलून घेतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप थंडी होती, खरंच मला थंडी खूप आवडते. तर एप्रिल मे मध्ये थंडी अनुभवायला मिळाली पुष्करमुळे, अनुभवमुळे, आनंद सरांमुळे. तर ते आम्हाला स्कॉटलंडमध्ये जाऊन, आणि ते आता रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणजे थंडी नाही, पण जे काम आम्ही केलं त्या थंडीमध्ये ते आता रिफ्लेक्शन तुमच्या समोर येणार आहे. तर आय एम व्हेरी हॅपी इट इज रिलीजिंग, आणि इट इज गोइंग टू कम या एवढ्या स्केलवर. म्हणजे इट वॉज व्हेरी आय थिंक प्लेझेंटली सरप्रायझिंग फॉर मी की मराठी चित्रपटासाठी हे खरंच पहिल्यांदा असं होतं की इतकं मोठं पोस्टर लॉन्च, इतकं मोठं सॉन्ग लॉन्च वगैरे. आणि अगेन आय थिंक माझं करिअर ग्रो होणार आहे. स्मृती. गुड इवनिंग एवरीवन. मेरी ये पहली मराठी मूवी है, सो पार्डन मी थोड़ा मराठी का. But yes, I would like to thank everyone for coming here today. And yes, I would like to thank Pushkar ji